लोकलच्या डब्यामध्ये दारू पिऊन प्रवास करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांविरोधात आता विशेष मोहीम राबवली जाणार आहे। लोकल प्रवासादरम्यान दारू पिणाऱ्यांवर आता थेट न्यायालयीन कारवाई होणार आहे। लोकलमध्ये तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर लोहमार्ग पोलीस आता ॲक्शन मोडवर आलेत। याच पार्श्वभूमीवर मुंबई लोहमार्ग एसीपी मनीषा रावखंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी। 2 दिवसापूर्वी एक दुर्घटना घडली होती का 22 वर्षीय तरुणाचा निष्पाप बळी गेला होता। अशा अनेक घटना घडतात। लोहमार्ग पोलीस म्हणून या घटनेकडे आपण कसं पाहताय? मी लोहमार्ग पोलीसच्या वतीने या घटनेचा निषेध करते। अशी घटना घडता कामा नये। अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि ह्या म्हणजे प्रवाशांमध्ये एवढा राग का आहे? किरकोळ भांडणावरून डायरेक्ट मर्डरपर्यंत जायला लागले। किरकोळ भांडणं असतात रेल्वेमध्ये, चांगले ग्रुप पण आहेत। तर मी चांगल्या ग्रुपच्या प्रवाशांना विनंती करेन की त्यांनी या अशा लोकांना सामावून घ्या। पण यापुढे आता जे ड्रंक केलेले आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत। रात्रीच्या वेळेला जे ड्रंक केलेले आहेत, मग ते जे काही मजूर असतील, सर्वसामान्य जे काही असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई केली जाणार आहे। ह्याच्यामध्ये आम्ही हा ड्राईव्ह चालू करत आहोत। ही माझी ही जबाबदारी आहे। तर नागरिकांची ह्याच्यामध्ये सामाजिक जबाबदारी अशी आहे की जर तुम्हाला कोणी असं संशयित दिसतोय, खूप दारू पिलेला दिसतोय, तर कृपया हेल्पलाईन आहे त्याच्यावरती कॉल करून सांगा, SMS पाठवा, आम्ही त्याच्यावर लगेच कारवाई करू। कॅमेरा पर्सन महेंद्र सभी, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।